हाय, हॅलो, वेलकम. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. आय होप तुम्ही सर्वजण खूप सारे मजेत असाल. तुमचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर चला, मकर संक्रांतीचे तुम्हाला हार्दिक 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 खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचे तिळगुळ सांडू नका, आम्हाला कधी भांडू नका. तर तुमची तयारी पण कुठपर्यंत आलेली आहे? तर व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ लागला, कारण की 2-3 दिवस झालं मी आता हे हळदी-कुंकू असल्यामुळं थोडंसं लेट झाला माझा. तर इथनं पुढे तुम्हाला कंटिन्यू आता माझे व्लॉग्स येतील. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल, की मला पण व्हिडिओ टाकायची इच्छा होईल. तर चला, तुमची मकर संक्रांती कशी झालेली आहे ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तर या इथे मी सकाळी लवकर उठलेली होती. आज उंबरठा पूजन केलेलं आहे आणि छानशी रांगोळी काढलेली आहे. तेवढ्या परफेक्टली रांगोळ्या जमत नाहीत, तर जे काही येतं ते व्यवस्थित आहे, ओके आहे, ठीक आहे. असं कुठलंही आपण आपल्याला कधी कुठलंही काम येत नाही असं नाही म्हणायचं असतं. जे येतं त्यालाच आपण थोडंफार व्यवस्थित करून करायचं असतं. तेवढ्या मला परफेक्ट येत नाहीत, तरी पण मी प्रयत्न करत असते आणि व्यवस्थित छान काढायचा प्रयत्न करत असते. तर या इथे मी बघू शकतात माझी रांगोळी काढून झालेली आहे. छान मी आज कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि आज थोडीशी जास्त रांगोळी काढणार आहे, उंबरठा आणि परत थोडीशी उंबरठ्याच्या पुढे पण, कारण संक्रांत असल्यामुळे म्हणून. आणि आमच्या इकडे पुण्यामध्ये असं काय करतात, म्हणजे एक एक दिवस एक एक जणांचं हळदी कुंकू असतं. तर आज माझं काही हळदी कुंकू नाही आहे, फक्त आज मकर संक्रांती आहे. तर तर त्यासाठी मी फक्त छोटीशीच रांगोळी काढणार आहे, पण ती पण छान काढणार आहे, कारण मकर संक्रांती असल्यामुळे थोडंसं काहीतरी स्पेशल. तर या इथे मी पिवळ्या कलरमध्ये आधी खाली टाकून घेतलेला आहे, त्याच्यावर रांगोळी काढलेली आहे. तर इथं माझं फायनल लुक बघू शकतात रांगोळीचा, किती सुंदर वाटते. आणि असं रांगोळी वगैरे काढल्या ना उंबरठ्यावर, पिवळा रंग टाकला ना, खूप सुंदर रांगोळी दिसते. तर तुम्ही बघू शकते, खूप सिंपल रांगोळी काढलेली होती, पण खूप छान दिसत होती. तर या इथे वेलकम. तयार होऊयात आणि माझा लुक बघू शकताय तुम्ही आता कसं आहे. तयार झाल्यावर बघू आपण. चला, वेट. तिळातिळाने आपले सौभाग्य वाढतं, तिळातिळाने आपलं आयुष्य वाढतं, तिळातिळाने आपलं कुंकू वाढतं. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर या इथे आज संक्रांती असल्यामुळे मी फक्त वर्षातून 2 वेळेस असं छानसं असं बांगड्या घालून घेते, म्हणजे नाही का असं भरून घेतात ना आपण, त्या टाईपने. तर एक तर वटपौर्णिमेला आणि एक तर संक्रांतीला 2 वेळेस आपण, आणि चुड्यांचा खूप मान असतो, ते पाठीमागे घातलेले चुडा बांगडी वगैरे म्हणतात ना, ते घातलेलं आहे मी. तर इथं मग मी पूर्ण तयार झालेली आहे, छान अशी बांगड्या वगैरे पूर्ण हात भरून घातलेला आहे. इथे मी कशी तयार झालेली आहे ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. सिंपल तयार झालेली आहे, कारण शिवांश खूप रडत वगैरे होते, त्यासाठी जास्त काही आवरावर केली नाही मी. चला, तर इथे मी रेडी झालेली आहे. आता मी चाललेली आहे ओसायला. तर या इथे माझ्या बांगड्या बघू शकतात तुम्ही. तर कसा वाटला ना मी लुक माझा, तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मंदिर दिसतंय का? गर्दी खूप दिसते मंदिरावर. तर आम्ही आता इथे व्यवसायाला निघालो होतो आणि घरीच मी सुगडे वगैरे पूजन केलं होतं. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नाही काढलेला आहे, कारण थोडा वेळ नव्हता त्यासाठी. कारण आम्ही 2च्या आत तर आम्ही निघालो होतो आणि तयार व्हायला वेळ, परत घरातलं काम, त्यासाठी तेवढा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला. तर या इथे मंदिरात वगैरे आलो तर आम्ही, आणि 2-3 मंदिरात गेलो होतो. एक तर देवीच्या आणि एक विठ्ठल रुक्मिणीच्या, परत महादेवांच्या, आणि एक तुळजापूरच्या देवीचं एक मंदिर आहे आमच्या इथं घराच्या जवळ. तर त्या इथे 2-3 म्हणजे ह्यांना गेलो होतो वौसायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनल जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण पुढे एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ खूप सरप्राईज आहे तुमच्यासाठी. प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल. चला, तोपर्यंत सर्वांना बाय.